तर काय स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. काय जाता पितोय चहा आणि इथे एक ब्लॉग बघतोय आणि इथे एक ब्लॉग बनवतोय आणि बाहेर आताच पाऊस पण झालाय. गायचे इथं माझे काही क्यूब आहे, याला सॉल्व करायला मला किती जास्तीत जास्त 1 मिनिट लागतो, तरी कधी कधी जास्त वेळ लागतो. आता पूर्ण बंद केले, गाड्याला टायमर लावतो, स्टॉपवॉच चालू करतो. चालू, हां झालं. तर काय झालंय आणि टायमर 1 मिनिट 23 सेकंद. तरी एक योग जरा खराब आहे, नाही तर चांगलं क्वालिटीचे असलं का ते पटकन होते. काय अजून एक ट्रिक आहे ते सॉल्व करायचे. हा ते पूर्ण बिघडले, आता याला नीट कर. मी फक्त 3 स्टेप करेन आणि त्याचं ते सॉल्व होऊन जाईल. गाईस त्यासाठी का फक्त इथं आपण धरायचं, हे एक साईडला घ्यायचं, एक साईडला घ्यायचं, परत तसंच असं 3 वेळा करायचं आणि मग फक्त 3 वेळा या बोटाने आणि क्यूब सॉल्व. तर काय जातं मला जायचं मानिकडोला आणि इथं गाडीवर कवर आहे आपल्या, तो काढायचे आधी. तर कवर काढून घेतो आधी. तर काय जाता आलोय मानिकडो मध्ये. बघा व्ह्यू, तिथं मानिकडो गाव आहे समोर. आणि बरं आहे आज पाऊस नाही तर येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होतो परत. Approximately 10 hours later. तर गाईज आता वाजलेत रात्रीचे 9 आणि इथं मी एक वेबसाईट डेव्हलप करतोय. तुम्ही व्हॉट्सअप, यूट्यूब, गुगल तर बघितलंच नाही हे सगळे सॉफ्टवेअर कसे बांधतात, तर ते मी तुम्हाला दाखवतो आत्ता. तर इथं माझ्या मॅकबुकमध्ये VS कोड आहे, याच्यावरून आपण बनवू शकतो ते सगळं काही. आपण VS कोडमध्ये काही अशी कोडिंग करतो, तर खूप अशी कोडिंग करायला लागते. तर हे तरी थोडीच आहे आणि आता एक केल्यानंतर आपल्याला काही असे आउटपुट भेटतंय बघायला. तर हे तरी एकच पेज बनवले, बाकी यूट्यूब, व्हॉट्सअप त्यांना तर खूप सारे पेज असतात, त्यांना तर खूप कोडिंग केलेली राहते. इथं टी व्ही लावलाय, RR पिक्चर लागलाय, RRR. हे काय टी व्हीला होते काय माहीत. सो आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असला तर लाईक करा, फॉलो करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.